सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्वीन व्हिडिओमध्ये। आपण जर मार्गशीर्ष गुरुवार धरत असाल, म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवाराचा उपवास करत असाल, ते उपवास करत असताना आपल्याला काय नियम पाळायचे आहेत यावर हा आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। बऱ्याच वेळेस असं होतं की आपण मनापासून उपवास तापास करतो, परंतु काही चुका होतात, त्यामुळं लक्ष्मीची आपल्यावर अवकृपा होते आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही। मग उपवास करून काहीच उपयोग होत नाही किंवा त्याचं काहीच फळ भेटत नाही। हे सर्व फळ जर आणि लक्ष्मीची कृपा जर तुमच्यावर करून घ्यायची असेल तर जे हे नियम मी सांगते ते पाळणं अतिशय गरजेचं आहे। यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या घरात धनधान्य, समृद्धी, सुख, शांती, समाधान नांदेल। तर आपल्याला कोणत्या नियमाचे पालन करायचे? तर नंबर 1, सकाळी लवकर उठायचे आहे। असं नको व्हायला आपण उपवास धरलाय आणि 9 वाजता उठलात, त्याला काहीही अर्थ नाही। तर आपल्याला सूर्य उदयापूर्वी उठायचे आहे। उठल्याबरोबर त्या दिवशी फरशी पुसायची नाही, फक्त घर झाडून घ्यायचं। दारात तुम्ही सडा रांगोळी करू शकता, दार पुसून घेऊ शकता, पण फरशी त्या दिवशी पुसायची नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठून दार स्वच्छ करून घ्यायचं आहे। दार स्वच्छ झाल्यानंतर स्नान करून घ्यायचं आहे। स्नान केल्यानंतर दारात रांगोळी टाकून घ्यायची आहे, म्हणजे शुभचिन्हाची रांगोळी तुम्हाला काढायची आहे। नंबर 2 म्हणजे मांसाहार या महिन्यामध्ये करायचा नाही। हा जो महिना आहे, जसा आपण श्रावण महिना पाळतो तसा हा महिना पाळायचा आहे। नंबर 3 जे की सर्वात महत्त्वाचे आहे, आपले मन जे आहे त्या दिवशी म्हणजे उपवासाच्या दिवशी अतिशय प्रसन्न ठेवायचे आहे। अजिबात मनामध्ये कसलीही उदासीनता आणायची नाही। मन प्रसन्न ठेवूनच तो आपल्याला उपवास धरायचा आहे, कारण मन प्रसन्न तर सगळं प्रसन्न असं म्हणतात। नंबर 4ची गोष्ट, या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीयेत। तुम्ही आदल्या दिवशी केस धुवून घेऊ शकता, पण या दिवशी फरशी पण पुसायची नाही आणि महत्त्वाची गोष्ट केस धुवायचे नाही, कारण केस धुतल्याने आपल्या जो गुरुग्रह असतो तो जो आहे तो कमकुवत बनतो किंवा आपल्या गुरुग्रहाचा प्रभाव जो आहे तो कमी होतो। त्यामुळे त्या दिवशी फरशी पुसायची नाही आणि केस पण धुवायचे नाहीत। पुढची गोष्ट म्हणजे उपवासाच्या दिवशी दुसऱ्यांना अपशब्द वापरायचे नाहीत, म्हणजे कुणालाही वाईट साईट उगाच काही बोलायचं नाही, नाहीतर मग उपवास करून काहीही उपयोग नाही। बऱ्याच वेळेस असं असतं की आपण उपवास धरतो आणि त्याचं उगाच बोलत बसतो, त्याला काहीही अर्थ नसतो। त्यामुळं उपवासाच्या दिवशी अपशब्द वापरायचे नाहीत। परत मोठ्याचा आदर या दिवशी करायचा आहे। आपल्या घरात जे काही मोठे माणसं आहेत त्यांचा आदर त्या दिवशी म्हणजे रेग्युलरच करायचा आहे, परंतु या दिवशी तर अवश्य मोठ्यांचा आदर हा करायचा आहे। या उपवासाला तुम्हाला गोड पदार्थ खाऊन हा उपवास जो आहे तो करायचा। रात्रीच्या वेळी उपवास सोडायचा आहे। तर गोड पदार्थामध्ये तुम्ही कुठलेही फळं खाऊ शकता, दुधाचे पदार्थ खाऊ शकतात, साबुदाण्याची खिचडी किंवा वरही किंवा त्याला भगर म्हणतात, असं खायचं नाही, कारण हा उपवासच असा सांगितलाय की तुम्ही फळं खाऊन हा उपवास करायचा आहे। ज्यांना अगदी शक्य नाही त्यांनी खाल्लं तरी चालेल। मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारीची पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी मांडू शकता। सकाळी मांडली तर अतिउत्तम, पण तुम्हाला जर वेळ नसेल तर संध्याकाळच्या टायमाला पूजा मांडली तरी चालेल। त्याचबरोबर पूजा मांडल्यानंतर आपल्याला संध्याकाळी उपवास सोडायच्या आधी कहाणी वाचायची आहे। कहाणी वाचण्यासाठी आपल्या घरातील सर्व मंडळींना बोलवायचे आहे। त्याचबरोबर आपल्या शेजार-पाजारी ताई, लहान मुलं असतील तर त्यांना देखील तुम्ही कहाणी ऐकायला बोलवू शकता। कहाणी वाचून झाल्यानंतर तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि आरती झाल्यानंतर जे काही कुणी शेजारचे पाजारचे कहाणी ऐकायला आलेले आहेत त्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे आणि गोडाचा काहीतरी प्रसाद द्यायचा आहे, जसं की तुम्ही साखर देऊ शकता किंवा पेढे किंवा तुमच्याकडे केळी असेल तर तुम्ही केळीचे बारीक बारीक तुकडे करून देखील देऊ शकता, पण त्यांना तसंच पाठवायचं नाही, काहीतरी आपल्याला त्यांना प्रसाद म्हणून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही जे घरात त्या दिवशी उपवास सोडण्यासाठी जेवण जे बनवलं आहे त्याच जेवणाचं, जसं की साधं बनवलं असेल वरण भात भाजी पोळी, तर त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि घरच्यांसोबत तुम्ही त्या दिवशी रात्री उपवास सोडला तरी चालतो। फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की उपवासाच्या दिवशी तुम्ही जेव्हा उपवास सोडायला बसाल तेव्हा गाईसाठी एक घास बाजूला काढून ठेवायचा, तो घास तुम्हाला गाईला
द्यायचा आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण उपवास धरलेला आणि शेजार-पाजारच्या ताई कुणीतरी आपल्या घरात येतात आणि तशाच जातात. तर आपल्या घरात कुणीही त्या दिवशी आलं तरी त्यांना तसंच पाठवायचं नाही. त्यांना हळदी-कुंकू लावायचं आणि अगदीच तुमच्याच्यानं काही शक्य नाही झालं, तर तुम्ही त्यांना साखर हातावर घालायला विसरायचं नाही. कारण माता लक्ष्मी कुणाच्या रूपाने तुमच्या घरात कधी येईल, काहीही सांगता येत नाही. त्यामुळे ही गोष्ट कटाक्षाने तुम्हाला पाळायची आहे. या दिवशी तुमच्या हाताने जास्तीत जास्त जेवढा दानधर्म होईल तेवढा तुम्हाला करायचा आहे. या सगळ्या नियमाचे तुम्हाला पालन करायचे आहे. जर तुम्ही हे उपवास मनोभावे खरंच मनातून म्हणजे श्रद्धा ठेवून केले, तर या उपवासाचा नक्कीच लाभ मिळतो. आपल्या घरातील जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही अडी-अडचणी आहेत, त्या दूर व्हायला आपल्याला मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या घरात जर पैसा टिकत नसेल, तर पैसा देखील टिकतो. त्यामुळे हा उपवास करत असताना ह्या नियमाचे पालन करूनच आपल्याला उपवास करायचा आहे आणि मनोभावे करायचा आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री महालक्ष्मी माता की जय किंवा श्री महालक्ष्मी नमो नमः. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.